Students, now we will see the next part, and that is corrosion of metals. We have seen so far extraction of reactive metals, and in that we have seen example of aluminium. Then we have seen extraction of moderately reactive metals, and in that we have seen example of zinc, zinc, manganese and आयर्न. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल्स पण बघितलं आपण, आणि त्याच्यामध्ये कोणतं एक्झाम्पल बघितलेलं आहे, कॉपरचं एक्स्ट्रॅक्शन फ्रॉम कॉपर सल्फाईड ओर ऑफ कॉपर, त्याच्यापासून कॉपरचं एक्स्ट्रॅक्शन ते बघितलं. त्याच्यानंतर नाव वी विल सी द रिफायनिंग ऑफ मेटल्स. आता जे आपल्याला एक्स्ट्रॅक्शननं मिळालेले मेटल्स असतात ते एकदम प्युअर फॉर्ममध्ये नसतात, ते एकदम प्युअर असत नाहीत. मग त्यांना पुन्हा काय केलं जाणार आहे, त्यांच्यामध्ये जी काही इम्प्युरिटी आहे ती रिमूव्ह करायला लागणार आहे, आणि दॅट इज रिफायनिंग ऑफ मेटल्स. मग मेटल्स ऑब्टेन्ड बाय द व्हॅरियस रिडक्शन प्रोसेसेस डिस्क्राईब्ड अबाव. आता तुम्ही रिडक्शन प्रोसेसनं मेटल्स मिळवलेले आहेत, मग इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन यूज केलं आहे किंवा एखादा केमिकल सबस्टन्स यूज करून रिडक्शन प्रोसेसनं मेटल कसा मिळवायचा ते बघितलेलं आहे. मग या प्रकारे मिळालेला मेटल जो आहे इट इज नॉट व्हेरी प्युअर. दे कंटेन इम्प्युरिटीज, त्यांच्यामध्ये इम्प्युरिटीज असणार. मग जे काही इम्प्युरिटीज त्यांच्यामध्ये असणार आहेत त्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करायला लागणार आहेत, आणि त्याच्यापासून प्युअर मेटल मिळवता येणार आहे. मग इलेक्ट्रोलायसिस मेथड इज यूज्ड टू ऑब्टेन प्युअर मेटल्स फ्रॉम इम्प्युअर मेटल्स. इम्प्युअर मेटल जे मिळालेलं आहे एक्स्ट्रॅक्शनमधून त्याच्यापासून प्युअर मेटल मिळवण्यासाठी काही इलेक्ट्रोलायसिस मेथड यूज केल्या जातात. नेक्स्ट पार्ट वी विल सी दॅट कोरोजन ऑफ मेटल्स. आता रिफाईन झालेला मेटल जे आहेत ते मेटल्सचं काय पुढचा भाग बघायचा आहे, कोरोजन ऑफ मेटल्स. आता व्हॉट इज मेंट बाय कोरोजन. कोरोजन म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये थोडंफार बघितलेलं आहे. आता कोरोजन कशाला म्हटलेलं आहे, तर मेटलवरती एअरमध्ये प्रेझेंट असलेले डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स जे आहेत एअरचे, त्याचा परिणाम मेटलवरती होतो, आणि त्याच्यामुळं मेटलचं डिग्रेडेशन होतं किंवा डिकेईंग होतं. त्याला म्हटलेलं आहे कोरोजन. म्हणजेच कोरोजन म्हणजे काय आहे, तर कोरोजन इज डिग्रेडेशन ऑफ मेटल. मेटलचं काय होणार आहे, डिकेईंग होणार आहे किंवा डिग्रेडेशन होणार आहे, इचिंग होणार आहे ऑफ मेटल ड्यू टू द रिॲक्शन्स विथ द एन्व्हिरॉन्मेंट, रिॲक्शन्स प्रेझेंट विथ द एअर. रिॲक्शन्स कुणाबरोबर होणार आहेत, तर एअरमध्ये जे काही डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांच्याबरोबर रिॲक्शन होणार आहे मेटलची, आणि मेटलचं कोरोजन होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन होईल, एअरमध्ये असलेल्या मॉइश्चरबरोबर त्या मेटलचं रिॲक्शन होईल, आणखीन त्या मेटलचं काय होणार आहे, डिग्रेडेशन होणार आहे. मग डिग्रेडेशन ऑफ मेटल ड्यू टू द रिॲक्शन्स ऑफ मेटल विथ द ॲटमॉस्फिअर, त्याला काय म्हटलेलं आहे, कोरोजन. आता हॅव यू सीन द फॉलोइंग थिंग्स. आता तुम्ही इथं ज्या त्या काय दिलेल्या आहेत त्या फॉलोइंग थिंग्स बघितलेल्या आहेत का. ओल्ड आयर्न बार ऑफ बिल्डिंग्स, कॉपर व्हेसल्स नॉट क्लीन फॉर लॉंग टाईम, सिल्वर ऑर्नामेंट्स ऑर आयडॉल्स एक्सपोज्ड टू एअर फॉर लॉंग टाईम, ओल्ड अबॅन्डोन्ड व्हेइकल्स फिट टू बी थ्रोन अवे. आता याच्यामध्ये तुम्ही असे बघितलेले आहात का, जे काही आयर्न बार्स आहेत, ओल्ड आयर्न बार्स ऑफ बिल्डिंग्स असतील, कॉपर व्हेसल्स जे खूप दिवस ते व्हेसल्स, कॉपर म्हणजे तांब्याची भांडे जी खूप दिवस क्लीन केलेले नाहीत तसेच आहेत राहिलेले, ते बघितलेले आहेत का. सिल्वर ऑर्नामेंट्स, चांदीचे ऑर्नामेंट्स असतील किंवा चांदीचे आयडॉल्स असतील, जर ते सिल्वर ऑर्नामेंट्स जे आहे ते एअरला एक्सपोज झाले खूप वेळ, तर ते तसेच राहतात का, ते बघितलेलं आहे का. त्याच्यानंतर काही व्हेइकल्स आहेत, खूप कालावधीसाठी न वापरात आलेले जे काही व्हेइकल्स आहेत, जे निरुपयोगी आहे असे जे व्हेइकल्सचे पार्ट्स असतील किंवा निरुपयोगी खूप कालावधीसाठी ते व्हेइकल वापरलेलं नसेल
तर ते कसे दिसतात हे तुम्हाला विचारलेलं आहे. आणि ह्या सगळ्या इथं जे विचारलेले आहेत हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला खूप वेळेला बघितलेलं आहे. तर वाय डू सिल्वर आर्टिकल्स टर्न्स ब्लॅकिश while copper vessels turns greenish on keeping in air for long time. आता इथं कुठले एक्झाम्पल दिलेले आहेत. कॉपर, जो कॉपरला खूप कालावधीसाठी आपण कॉपर व्हेसल्स जे आहेत ते लाँग पिरियडसाठी क्लीन केले नाहीत तर ते कसे होणार आहेत, त्याच्यावरती ग्रीनिश कलरचे स्टेन्स येणार आहेत, त्याच्यावरती हिरव्या रंगाचे टिपके त्याच्यावरती येणार आहेत, ब्राऊन कलरचे हिरव्या रंगाचे असे टिपके त्याच्यावरती येणार आहेत. सिल्वर आर्टिकल असेल तर ते कसं होणार आहे, ब्लॅकिश होणार आहे. मग हे का घडतं असं विचारलं तर कारण एअरमध्ये जे काही डिफरंट कंपोनंट्स आहेत ते सिल्वरबरोबर आणि कॉपरबरोबर रिॲक्ट होतात. असं सिल्वर जे आहे ते सिल्वर जर एअरला एक्सपोज केलं तर इट बिकम्स ब्लॅकिश. मग ते ब्लॅकिश का होणार आहे, सिल्वर हे ब्लॅकिश का होतं, तर सिल्वर ज्या वेळेला एअरशी एक्सपोज होणार आहे फॉर लाँग पिरियड, देन सिल्वर रिॲक्ट विथ सल्फर, इट रिॲक्ट्स विथ सल्फर इन द एअर, एअरमधल्या ते सल्फरबरोबर रिॲक्ट होणार आहे. आणखीन त्याचं काय होणार आहे, इट रिॲक्ट्स विथ सल्फर आणि सिल्वर सल्फाईड हे ब्लॅक कलरचा सबस्टन्स फॉर्म होणार आहे. म्हणजे सिल्वर रिॲक्ट विथ हायड्रोजन सल्फाईड इन एअर, एअरमध्ये असलेल्या हायड्रोजन सल्फाईडबरोबर सिल्वर काय होणार आहे, सिल्वर जे आहे त्या सिल्वरवरती एक लेयर येणार आहे, ब्लॅकिश लेयर येणार आहे. आणि हे का होतं तर त्याचं कारण तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता पहिल्यांदा सिल्वर जो आहे तो सिल्वर रिॲक्ट होणार आहे, इट रिॲक्ट्स विथ सल्फर इन एअर आणि त्याच्यामुळं सिल्वर ब्लॅक कलरचं सिल्वर सल्फाईड हे फॉर्म होणार आहे. म्हणजेच सिल्वर सल्फाईड हा फॉर्म होणार आहे. कुणाबरोबर रिॲक्ट होणार आहे ते, तर जो काही सिल्वर आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असलेल्या हायड्रोजन सल्फाईडबरोबर रिॲक्ट होऊन सिल्वर सल्फाईड फॉर्म होणार आहे. आणि त्याचा कलर ब्लॅक असल्यामुळं सिल्वर आर्टिकल्स एक्सपोज टू एअर काय होणार आहेत, ब्लॅकिश इन कलर मिळणार आहे त्यांना. आता कॉपर जे आहे त्या कॉपरला कोणता कलर येणार आहे, ग्रीनिश कलरचे स्टेन्स किंवा ग्रीनिश हिरवट डाग त्याच्यावरती दिसणार आहेत. मग हे का घडतं तर कॉपर हे ॲटमॉस्फिअरमधल्या एअरमध्ये प्रेझेंट असलेले जे काही कार्बोनेट्स आहेत त्या कार्बोनेटबरोबर त्याची रिॲक्शन होणार आहे. आणि म्हणजेच कार्बन डायऑक्साईड एअरमध्ये प्रेझेंट असलेल्या कार्बन डायऑक्साईडबरोबर त्याची रिॲक्शन होणार आहे. आणखीन त्या रिॲक्शनमध्ये ग्रीन कलरचा ग्रीनिश लेयर कोणाचा होणार आहे, कॉपर कार्बोनेटचा फॉर्म होणार आहे. आणि म्हणून आपल्याला पॅटिनेशन ऑफ कॉपर म्हणजे त्या कॉपरवरती हिरवट रंगाचे डाग दिसणार आहेत. तर त्याच्यानंतर आयर्न आर्टिकल्स जे आहेत ते आयर्न आर्टिकल्स त्याच्यावरती सुद्धा आपल्याला रेडिश कलर झालेला रस्ट फॉर्म झालेला दिसतो. आयर्न जे आहे ते आयर्नसुद्धा ॲटमॉस्फिअरमधल्या म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा एअरमध्ये प्रेझेंट असलेल्या मॉइश्चरबरोबर रिॲक्ट होणार आहे. आणखीन आयर्नचं मॉइश्चरबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर काय फॉर्म होणार आहे, आयर्न ऑक्साईड ब्राऊन कलरचा लेयर फॉर्म होणार आहे, त्याच्यावरती एक फ्लेकी सबस्टन्स आयर्न ऑक्साईडचा फॉर्म होणार आहे. आणि त्याला काय म्हटलेलं आहे, रस्ट. आयर्न ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे, Fe2O3.H2O. आता हा आयर्न ऑक्साईड जो फॉर्म होतो तो कसा असणार आहे, तो सरफेसवरती तयार जरी झाला, आयर्नच्या सरफेसवर तयार झाला तरी तो परमिएबल लेयर असणार आहे. म्हणजे ह्या लेअरमधून हा जो काही रस्टचा लेअर फॉर्म होणार आहे त्याच्या आतमधल्या आयर्न सरफेसची पुन्हा मॉइश्चर किंवा ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट होऊन आतला सरफेस आयर्नचा त्याचंसुद्धा काय होणार आहे, कोरोजन होणार आहे. म्हणजेच कोरोजन झाल्यामुळं काय होणार आहे, त्या मेटलचं डिग्रेडेशन होणार आहे, त्याची स्ट्रेंथ जी आहे ती कमी होणार आहे. आयर्न असेल, कॉपर असेल, सिल्वर असेल, ॲल्युमिनियम असेल, या सगळ्यांचं काय होणार आहे, डिग्रेडेशन होणार आहे किंवा कोरोजन होणार आहे. आता आयर्नवरती आयर्न ऑक्साईडचा लेयर फॉर्म होणार आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, रस्ट.
कॉपर जे आहे त्या कॉपरवरती ग्रीनिश लेयर जो असतो तो कशाचा असतो, कॉपर कार्बोनेटचा असतो. आणि हा कशामुळे फॉर्म होतो, तर कार्बन डायऑक्साईड बरोबर कॉपरची रिॲक्शन होऊन तो फॉर्म होतो. त्याच्यानंतर सिल्वर जे आहे त्या सिल्वर इट रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सल्फाईड इन एअर, आणि त्याच्यामुळं सिल्वर सल्फाईड ब्लॅक कलरचा फॉर्म होणार आहे आणि त्याचा लेयर सिल्वरवरती येणार आहे. आता ॲल्युमिनियम जर बघितलं तर ॲल्युमिनियमवरती बाय ऑक्सिडेशन ऑफ ॲल्युमिनियम अ थिन लेयर ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड इज फॉर्म्ड ऑन इट. ॲल्युमिनियमवरती कशाचा लेअर फॉर्म होणार आहे, ॲल्युमिनियम आर्टिकल्स खूप दिवसासाठी जर एक्सपोज झाले तर एअरमधल्या ऑक्सिजनबरोबर त्याची रिॲक्शन होणार आहे आणि थिन लेअर ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड इज फॉर्म्ड ऑन इट. आणि त्याचा लेअरचा रंग कसा असणार आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईडचा ब्लॅक कलरचा असणार आहे. म्हणून ब्लॅकिश ते आर्टिकल कसं दिसणार आहे, ब्लॅकिश कलरमध्ये दिसणार आहे. आता इथं तुम्हाला काही आर्टिकल्स दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये ब्लॅक अँड सिल्वर वेसल, चांदीचं वस्तू आहे आणि ती खूप कालावधीसाठी एअरमध्ये एक्सपोज झाली तर ती काळी पडते. आणि ती कशामुळं पडते, तर त्याच्यावरती सिल्वर जे आहे ते सिल्वर एअरमधल्या हायड्रोजन सल्फाईडबरोबर रिॲक्ट होऊन सिल्वर सल्फाईड रंगाचा एक कंपाऊंड त्याचा लेअर त्याच्यावरती फॉर्म होतो. त्याच्यानंतर तुम्हाला कॉपर स्टॅच्यूज जे आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे स्टॅच्यू हा कॉपर क्लॅडेड आहे आणि तो सुद्धा काय झालेला आहे, इट हॅज टर्न्ड ग्रीन. तो नंतर कसा झालेला आहे, ग्रीन कलरचा, कारण एअरमधल्या कार्बन डायऑक्साईडबरोबर कॉपरची रिॲक्शन होऊन कॉपर कार्बोनेट हे ग्रीन कलरचं फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर रस्टेड सिकल्स, रस्टेड काय असणार आहे, रस्टेड आता हे जे आयर्नचं आहे शॅकल्स, रस्टेड शॅकल्स म्हणजे आयर्न आर्टिकल असेल तर त्याच्यावरती ब्राऊन कलरचा, रेडिश ब्राऊन कलरचा एक किंवा रेड कलरचा एक लेअर फॉर्म होणार आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे, रस्ट म्हटलेलं आहे आणि ते काय आहे, आयर्न ऑक्साईड. आता कोरोजनमुळं आयर्न असेल, सिल्वर असेल, कॉपर असेल यांचं काय होणार आहे, रस्टिंग होणार आहे. त्याच्यानंतर आता हे रस्टिंग कसं प्रिव्हेंट करायचं आहे, त्याचे कोणते कोणते वेगळे मेथड्स आहेत ते पुढं बघूयात. मग प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजनचं प्रिव्हेन्शन कसं करायचं आहे, तर त्याच्यासाठी व्हेरियस मेथड्स आहेत. विच मेजर्स वुड यू सजेस्ट टू स्टॉप द कोरोजन ऑफ मेटॅलिक आर्टिकल्स ऑर नॉट टू अलाव कोरोजन टू स्टार्ट. आता कोणते मेजर्स तुम्ही सांगू शकता की मेटलचं कोरोजन हे थांबलं गेलं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही कोणते सजेशन्स देऊ शकता. तर त्या मेटलवरती काय केलं जाणार आहे, एक लेस रिॲक्टिव्ह मेटलचा लेयर दिला जाईल. त्याच्यानंतर अजूनही काय करायला येणार आहे, तर त्याच्यावरती आयर्न असेल तर आयर्नवरती आपण ऑइल पेंट, त्याच्यानंतर ग्रीस असेल ऑइलिंग केलं जाणार आहे आणि त्याच्यामुळं सुद्धा काय होणार आहे, म्हणजे काही पेंटचा लेअर दिला जाईल, ऑइल, ग्रीस, वॉर्निश याचा लेअर दिल्यामुळं त्याचं रस्टिंग काय होणार आहे, थांबवता येणार आहे. तर तुम्ही कोरोजन प्रिव्हेंट करायचं आहे. मग कोणत्या मेटल्सचं कोरोजन म्हणजे काय होणार आहे, तर त्या मेटलवरती ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असलेले जे काही डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याचा इफेक्ट होणार आहे, ग्रॅज्युअली इफेक्ट होणार आहे आणि स्लो रिॲक्शन्समुळं, म्हणजे एअर असेल, एअर मॉइश्चर यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन काय होणार आहे, त्या मेटल सरफेसचं कोरोजन होणार आहे आणि हे प्रिव्हेंट करायचं. आता हे रिॲक्टिव्ह मेटल्स असतील तर त्या मेटल्सचं कोरोजन लवकर होणार आहे. पण असे पण काही मेटल्स आहेत, वाय डू प्युअर गोल्ड अँड प्लॅटिनियम ऑलवेज ग्लिटर. आता गोल्ड, प्लॅटिनियम हे कायम आपल्याला चकचकीत दिसतात. आता याच्यामध्ये का चकचकीत दिसतात, तर गोल्ड आणि प्लॅटिनियम हे कसले मेटल्स आहेत, दे आर नोबल मेटल्स, म्हणजेच दे डू नॉट रिॲक्ट विथ मॉइश्चर किंवा ऑक्सिजन. मॉइश्चर असेल त्याच्याबरोबर ते रिॲक्ट होत नाहीत. काही ॲसिड्स किंवा काही डिफरंट कंपाऊंड्स एअरमध्ये जे प्रेझेंट आहेत त्याच्याबरोबर ते रिॲक्ट होत नाहीत, म्हणून
त्याच्यावरती कोणत्याही कंपाऊंडचा, त्याच्या गोल्डच्या कुठल्या कंपाऊंडचा किंवा प्लॅटिनमच्या कोणत्या कंपाऊंडचा लेअर त्याच्यावरती फॉर्म होत नाही, म्हणून ते काय होणार आहे, दे ऑलवेज ग्लिटर. पण आपण कॉपर बघितलं किंवा सिल्वर बघितलं, आयर्न बघितलं. आता आयर्न याच्यामध्ये जर लोखंड असेल, मग आयर्न नेल्स असतील, सुरुवातीला ते शाईन असतात, त्याच्यावरती एक शायनिंग लस्टर असतं. पण थोडा कालावधी गेल्यानंतर ते ज्यावेळेस यूजमध्ये येणार आहेत, एक्सपोज टू एअर होणार आहेत, त्यावेळेस आयर्न नेल हे तसेच शाईन होणार नाहीत. मग काही वेळेला त्याच्यावरचे कोटिंग जाऊन त्याचं रस्टिंग होईल, हे होणार आहे. मग आता रस्टिंग कसं प्रिव्हेंट करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला आता इथं तुम्ही कोणते कोणते मेजर्स सांगू शकता मेटॅलिक आर्टिकल्सचं कोरोजनपासून प्रिव्हेन्शनसाठी. मग जर याच्यामध्ये आयर्न आर्टिकल्स असतील तर काय केलं पाहिजे, त्याचा रस्टिंगचा रेट कमी व्हावा. आयर्नचं रस्टिंग स्लो होण्यासाठी त्या आयर्नवरती काय केलं जाणार आहे, कोटिंग केलं जाणार आहे. मग ऑइलचं असेल कोटिंग, आयर्नचं रस्टिंग प्रिव्हेंट करण्यासाठी आयर्नवरती कोटिंग केलं जाणार आहे. त्याच्यानंतर आता व्हॉट इज डन सो टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ आयर्न विंडोज अँड आयर्न डोअर्स फॉर युअर हाऊस. आता घरामध्ये जर लोखंडी खिडकी असतील, म्हणजेच खिडक्यांमध्ये ज्या गज असतील, त्याच्यानंतर लोखंडी दरवाजे असतील, त्याचं रस्टिंग प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं जातं, तर त्याच्यावरती ऑइल पेंटिंग केलं जातं. त्या ऑइल पेंटचा यूज करून पेंटिंग केलं जाईल. ग्रीस, वॉर्निशेस त्याचा यूज करून त्याचं रस्टिंग हे प्रिव्हेंट करता येणार आहे. आता व्हॅरियस मेथड्स आर यूज्ड फॉर टू प्रोटेक्ट मेटल फ्रॉम कोरोजन. स्पेशल अटेन्शन इज पेड टू almost all the methods so that iron does not rust. We can lower the rate of process of rusting of iron. आता याच्यामध्ये आयर्नचं जे रस्टिंग आहे ते रस्टिंग स्लो करता येणार आहे. रस्टिंग स्लो कसं करायचं, त्याचा रेट स्लो कसा करता येईल, याच्या काही व्हॅरियस प्रोसेसेस आहेत. आता कोरोजन ऑफ मेटल कॅन बी स्टॉप्ड बाय कीपिंग मेटल आयसोलेटेड फ्रॉम डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ एअर. आता कोरोजन कसं स्टॉप करता येणार आहे, तर पहिली स्टेप कोणती आहे, आयसोलेट करायचे किंवा प्रिव्हेंट द कॉन्टॅक्ट ऑफ एअर अँड मेटल आणि एअरचा कॉन्टॅक्ट काय करायचा आहे, प्रिव्हेंट करायचा आहे. आणि तो प्रिव्हेंट कोणत्या मेथडनं करता येतात, काही वेगवेगळे मेथड्स आहेत, त्या इथं तुम्हाला मेथड्स दिलेल्या आहेत. द प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन कॅन बी अचिव्ड बाय व्हॅरियस वेज. सम ऑफ दीज मेथड्स आर ॲज फॉलोज. आता कोणते आहेत, टू फिक्स अ लेयर ऑफ सम सबस्टन्सेस ऑन मेटल surfaces so that the contact of the metal with moisture and oxygen in the air is prevented and no reaction would occur between them. आता पहिलं काय करायचं आहे, नाव अ लेयर ऑफ सम सबस्टन्सेस, अशा सबस्टन्सचा लेयर मेटलवरती द्यायचा की जेणेकरून काय होणार आहे, त्या मेटलचा ऑक्सिजन आणि मॉइश्चरचा कॉन्टॅक्ट काय केला जाणार आहे, प्रिव्हेंट केला जाणार आहे, म्हणजेच ब्रेक केला जाणार आहे. आणि जर मेटल ऑक्सिजन आणि मॉइश्चर यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आला तर त्याचं कोरोजन काय करता येणार आहे, आपल्याला प्रिव्हेंट करता येणार आहे. त्याच्यानंतर सेकंड मेथड कोणती आहे, टू प्रिव्हेंट कोरोजन ऑफ मेटल बाय अप्लाइंग अ लेयर ऑफ ऑइल, ग्रीस ऑर वॉर्निश ऑन देअर सरफेस. त्यांच्या सरफेसवरती कशाचा लेअर द्यायचा आहे, अप्लाय अ लेअर ऑफ पेंट, ऑइल, ग्रीस ऑर वॉर्निशेस. फॉर एक्झाम्पल, कोरोजन ऑफ आयर्न कॅन बी प्रिव्हेंटेड बाय दिस मेथड. आयर्नचं कोरोजन या मेथडनं काय करता येणार आहे, प्रिव्हेंट करता येणार आहे. नाव सी हिअर, can we permanently prevent the rusting of an iron article by applying a layer of paint on its surface. आता आयर्न आर्टिकल्स असतील आणि त्याचं रस्टिंग हे एखाद्या पेंट देऊन, लेअर ऑफ पेंटचा दिला की त्याचं परमनंटली कोरोजन प्रिव्हेंट करता येतं का, असा क्वेश्चन आहे. तर वी कॅनॉट प्रिव्हेंट कोरोजन परमनंटली बाय अप्लाइंग द लेअर ऑफ पेंट ऑन द सरफेस ऑफ आयर्न. आयर्नचं रस्टिंग हे नुसतं त्याच्यावरती एखादा पेंट देऊन परमनंटली स्टॉप करता येत नाही. आता वी कॅनॉट प्रोटेक्ट द आर्टिकल परमनंटली फ्रॉम रस्टिंग बाय पेंटिंग दॅम.
द मेथड ऑफ पेंटिंग इज सुटेबल फॉर शॉर्ट टाईम, म्हणजे काही थोड्या कालावधीसाठी आयर्नचं रस्टिंग स्टॉप करण्यासाठी पेंटिंग द सरफेस हे सुटेबल आहे, पण लाँग पिरियडसाठी ते सुटेबल नाही. इफ देर इज अ स्क्रॅच ऑन द पेंट on the surface of the article and if a small surface of metal comes in contact with air. आता काही कारणानं त्या मेटलवरती स्क्रॅच झालेले असतील, काही कारणाने मेटलवरती जर काही स्क्रॅचेस गेलेले असतील पेंटवरती, मग त्या स्क्रॅच झाल्यामुळं काय होणार आहे, मेटलचा सरफेस उघडा होणार आहे आणि त्या मेटलचा कॉन्टॅक्ट हा एअरबरोबर होऊन तिथं काय होणार आहे, रस्टिंग स्टार्ट होणार आहे बिलो द पेंट. वाय डू न्यू आयर्न शीट ॲपियर्स शायनी. आता जर नवीन आयर्न शीट लोखंड जे काही पत्रे असतात ते पत्रे जर बघितले नवीन असेल तर तो काय होत असतो, शाईन होत असतो. मग कोरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय पुटिंग अ लेयर ऑफ नॉन कोरोडेबल मेटल ऑन अ कोरोडेबल मेटल. दिस कॅन बी डन बाय मेनी वेज. आता पहिल्यांदा आयर्न शीट हे आपल्याला शायनी दिसतं, आणखीन थोडा वेळ किंवा काही कालावधी झाला की ते पुन्हा काय दिसतं, त्याचं जे शाईन आहे ती कमी होत असते. मग आता ह्याच्यामध्ये जे आयर्न शीट आहे तो शायनी दिसतो, म्हणजे त्याच्यावरती काय झालेलं आहे, सुरुवातीला त्याचं कोरोजन लगेच होत नाही म्हणून तो शायनी दिसतो. आणखीन ज्या वेळेला कोरोजन व्हायला सुरुवात होणार आहे त्यावेळेस ते शायनी राहणार नाही. आता कोरोजन प्रिव्हेंट करता येणार आहे, त्याची अजून एक मेथड कोणती आहे, तर त्या सरफेसवरती म्हणजे कोरोडेबल मेटल जो आहे त्या कोरोडेबल मेटलवरती नॉन कोरोडेबल मेटलचा लेयर देणं. नॉन कोरोडेबलचा मेटलचा लेयर हा कोरोडेबल मेटलवरती दिला तर त्याचं कोरोजन काय होणार आहे, स्टॉप करता येणार आहेत. आणि त्याचे कोणते मेथड्स आहेत, पहिला आहे गॅल्वनायझिंग, त्याच्यानंतर टिनिंग आहे, एनोडायझिंग आहे. आता हे गॅल्वनायझिंग म्हणजे काय, तर इन धिस मेथड अ थिन लेयर ऑफ झिंक इज अप्लाइड टू प्रिव्हेंट कोरोजन ऑफ आयर्न ऑर स्टील. आता गॅल्वनायझिंग मेथडमध्ये काय केलं जातं, तर गॅल्वनायझिंगमध्ये आयर्नवरती कशाचा लेयर दिला जाणार आहे, आयर्नवरती झिंकचा लेयर दिला जाणार आहे. झिंक या मेटलचा लेयर दिला जातो आणि ज्याच्यामुळं काय होणार आहे, आयर्नचं कोरोजन हे स्टॉप करता येणार आहे. म्हणजेच इन धिस मेथड अ लेयर ऑफ झिंक इज अप्लाइड टू प्रिव्हेंट कोरोजन ऑफ आयर्न ऑर स्टील. आयर्नवरती झिंक या मेटलचं कोटिंग केलं जातं, त्याच्यावरती लेयर दिला जातो आणि त्याला म्हटलेलं आहे गॅल्वनायझिंग. मग आता हा झिंकचा लेयर किती थिक आहे त्याच्यावरून त्या स्टीलची क्वालिटी किंवा आयर्नची क्वालिटी किती कालावधीसाठी टिकणार आहे ते हे समजणार आहे. आता फॉर एक्झाम्पल शायनिंग आयर्न नेल्स, पिन्स जे आहेत याच्यावरती झिंकचा लेयर दिलेला असतो. इन धिस मेथड कोरोजन ऑफ झिंक ऑकर्स फर्स्ट बिकॉज झिंक इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयर्न. आता पहिल्यांदा कोणाचा कोरोजननं कुठला लेयर जाणार आहे, वरती दिलेला झिंक लेयर आहे, त्या झिंकचं कोरोजन पहिल्यांदा होणार आहे, कारण झिंक हा काय आहे, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयर्न. आणि आफ्टर अ फ्यू रेनी सीझन्स, म्हणजे असे काही कालावधी गेल्यानंतर, काही पावसाळ्याचे अनेक वर्ष, 1-2-4 वर्ष, 5-7 वर्ष गेल्यानंतर तो झिंक लेयर काय होणार आहे, निघून जाणार आहे. आणखीन मग इनर आयर्न गेट एक्सपोज, मग आतील आयर्न हा एक्सपोज होणार आहे आणि त्याच्यानंतर आयर्नचं रस्टिंग सुरू होणार आहे. म्हणजेच गॅल्वनायझिंग याच्यामध्ये काय केलं जातं, तर झिंक या मेटलचं कोटिंग आयर्नवरती किंवा स्टीलवरती दिलं जातं, त्याला म्हणलेलं आहे गॅल्वनायझिंग. आणि त्याच्यामध्ये स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत हे या डायग्रॅममध्ये समजतं. जो काही आयर्न कास्टिंग आहे तो पहिला क्लीन केला जातो, ज्याच्यावरती ज्या आयर्न कास्टला झिंकचं कोटिंग द्यायचं त्याला क्लिनिंग केलं जातं. त्याच्यानंतर रायझिंग म्हणजेच तो स्वच्छ केला जातो अजूनही. त्याच्यानंतर त्याच्यातून उचलून त्याच्यामध्ये फ्लक्स सोल्युशनमध्ये तो ठेवला जातो. पिकलिंग, रायझिंग
पिकलिंग, रिन्झिंग, त्याच्यानंतर फ्लक्स सोल्युशनमध्ये तो ठेवला जातो. त्याच्यानंतर ते फ्लक्स सोल्युशनमधून काढल्यावरती ड्राईंग होणार आहे आणि मग झिंकच्या बाथमध्ये त्याला डीप केलं जाणार आहे आणि मग त्याला बाहेर काढून तो कूल केला जाणार आहे आणि मग त्याचा लेयर पूर्ण सगळीकडं व्यवस्थित थर झिंकचा जो आहे तो सर्व पृष्ठभागावरती सरफेसवरती एकसारखा आहे का त्याचं इन्स्पेक्शन केलं जाणार आहे. हे आहेत गॅल्वनायझिंगचे डिफरंट प्रोसेसेस. मग आता त्याच्यानंतरचं कोणतं आहे टिनिंग. आता टिनिंग या मेथडमध्ये काय केलं जाणार आहे, टिन या मेटलचा लेयर हा कॉपर आणि ब्रास या वेसल्सवरती दिला जातो. आता टिनिंग म्हणजेच मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं, कलही. आता याच्यामध्ये कॉपर ऑर ब्रास म्हणजे तांबे किंवा पितळेची भांडी जी असतात ती जर आपण तशीच वापरली तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, आता समजा जर ती आपण स्वयंपाकासाठी भांडी वापरली तर आपण जे काही अन्नपदार्थ त्याच्यामध्ये शिजवतो त्या अन्नपदार्थामध्ये प्रेझेंट असलेले डिफरंट कंपोनंट्स त्या मेटलबरोबर रिॲक्ट होणार आहेत. आणखीन काही टॉक्झिक सबस्टन्सेस, पॉयझनस सबस्टन्सेस तयार होणार आहेत. जर फॉर एक्झाम्पल जर बटर मिल्क असेल किंवा काही आपण करी केली, आमटी भाजी काही केली असेल त्या वेसलमध्ये तर ती थोड्या वेळानं काय होते, स्पॉईल होते, तिची टेस्ट ही स्पॉईल होते. कारण बटर मिल्क किंवा याच्यामध्ये जे काही कंटेंट्स आहेत बटर मिल्क करी ते कंटेंट्स कॉपर आणि ब्रास या मेटल यांच्यावरती त्यांची रिॲक्शन होणार आहे. आणखीन काही टॉक्झिक सबस्टन्सेस फॉर्म होणार आहेत, काही नको असलेले सॉल्ट्स पॉयझनस फॉर्म होणार आहेत आणि ते त्या फूड सबस्टन्समध्ये मिक्स होणार आहेत आणि त्याच्यामुळं त्या फूडची क्वालिटी काय होणार आहे, स्पॉईल होणार आहे. काही पॉयझनस, आता जो काही ग्रीनिश लेअर फॉर्म होतो त्याच्यावरचा तो कसा असतो, पॉयझनस असतो. म्हणून तशा विदाऊट जे काही कॉपर ब्रास हे जे वेसल्स आहेत, हे युटेन्सिल्स विदाऊट टिनिंग हे कुक करण्यासाठी वापरायचे नाहीत. मग टिनिंग म्हणजे काय केलं जातं, तर अ लेयर ऑफ मोल्टन टिन. मोल्टन म्हणजे काय, कलई देताना जर तुम्ही बघितलं असेल तर ते भांडं पहिल्यांदा कॉपर असेल किंवा ब्रास, ते भांडं पहिल्यांदा काय केलं जातं, विस्तूवरती गरम केलं जातं आणि गरम करून त्याच्यावरती जे काही टीन असेल ती टीन घेऊन भरभर काय केलं जातं, त्याचा लेयर त्याच्यावरती दिला जातो. आता त्या हीटमुळं टीन काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. कथील, टीन म्हणजे काय, कथील हा धातू मेल्ट होणार आहे आणि त्याचा लेयर त्याच्या आत कॉपर वेसलला आतल्या बाजूनं लावला जाणार आहे. आणि कलई केल्यामुळं अशी कलईची भांडी असतील तर ती स्वयंपाकासाठी वापरली जातात, पण जर त्याला टिनिंग केलेलं नसेल तर ती भांडी आपण स्वयंपाकासाठी वापरू शकत नाही. त्याच्यानंतर आता टिनिंग या प्रोसेसमध्ये कोणाचं कोरोजन प्रिव्हेंट होणार आहे, कॉपर आणि ब्रास या वेसल्सवरती मोल्टन टिन किंवा टिनचा लेयर दिला जाणार आहे, त्याला म्हटलेलं आहे टिनिंग. त्याच्यानंतरचं आहे ॲनोडायझिंग. आता या ॲनोडायझिंग मेथडमध्ये काय केलं जातं, मोस्टली ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर कॉपर आणि ॲल्युमिनियमचे जे आर्टिकल्स आहेत त्याच्यावरती त्यांच्या ऑक्साईड्सचा लेयर दिला जातो. कॉपर असेल तर कॉपर ऑक्साईडचा लेयर त्याच्यावरती दिला जाणार आहे, ॲल्युमिनियम असेल तर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेयर. आता ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेयर एकदा जर सरफेसवरती फॉर्म झाला तर तो लेयरसुद्धा आतील सरफेसचं कोरोजन, आतील सरफेस किंवा आतील सरफेसच्या मध्ये असलेल्या ॲल्युमिनियम मेटलचं कोरोजन काय करणार आहे, प्रिव्हेंट करणार आहे. म्हणून ॲनोडायझिंग टेक्निकमध्ये काय केलं जाणार आहे, कॉपर आणि ॲल्युमिनियम या मेटलवरती त्यांच्या ऑक्साईड्सचे लेयर्स दिले जाणार आहेत. ॲल्युमिनियम असेल तर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेयर त्या सरफेसवरती येणार आहे, कॉपरचा आर्टिकल असेल तर कॉपर ऑक्साईडचा लेयर त्याच्यावरती दिला जाणार आहे. आणि हे देत असताना कोणतं टेक्निक यूज केलेलं आहे, इलेक्ट्रोलायसिस मेथड. आता इलेक्ट्रोलायसिस काय आहे, इलेक्ट्रोलायटिक सेल काय आहे हे तुम्ही 9th पण बघितलं आहे आणि याच्या आधीच्या म्हणजे या लेसनमध्ये तुम्ही इलेक्ट्रोलायटिक सेल काय आहे ते पण बघितलेलं आहे. इलेक्ट्रोप्लेटिंग हे टेक्निक तुम्ही 9th पण बघितलेलं आहे. मग त्याच्यातच ॲनोडायझिंग याच्यामध्ये
एक इलेक्ट्रोलायटिक सेल असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रोलाइट असणार आहे. ज्या इलेक्ट्रोलाइटमध्ये ज्या मेटलचं कोटिंग करायचं आहे त्याचे आयन्स या इलेक्ट्रोलाइटमध्ये प्रेझेंट असणार आहेत. आणि आता ज्या मेटलवरती म्हणजे ॲनोड ॲल्युमिनियम आहे आणि कॉपर हे आर्टिकल्स काय म्हणून यूज केले जाणार आहेत, ॲनोड म्हणून यूज केले जाणार आहेत. मग फॉर धिस द copper or aluminum article is used as anode. As this oxide layer is strong and uniform all over the surface, it is useful for prevention of corrosion of metal. For example, when aluminum is anodized, the thin layer of aluminum oxide is formed. It obstructs the contact of aluminum with oxygen and water. पहिल्यांदा काय होणार आहे, ॲनोडायझिंग टेक्निकमध्ये ॲल्युमिनियम आर्टिकल असेल तर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेयर त्याच्यावरती दिला जाणार आहे आणि हा लेयर कसा असणार आहे, तो इट प्रिव्हेंट्स द कोरोजन ऑफ मेटलचं फर्दर कोरोजन हे प्रिव्हेंट करणार आहे. म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेयर हा काय करणार आहे, इट ब्रेक्स द कॉन्टॅक्ट ऑफ ॲल्युमिनियम विथ ऑक्सिजन अँड वॉटर. कुणामुळं तो ब्रेक होणार आहे, तर त्या ॲल्युमिनियमवरती असलेल्या ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या लेअरमुळं. दिस प्रिव्हेंट्स फर्दर ऑक्सिडेशन. दिस प्रिव्हेन्शन कॅन बी फर्दर इन्क्रीज्ड बाय मेकिंग द ऑक्साईड लेयर थिकर ड्यू टू ॲनोडायझिंग. आता ॲल्युमिनियम जर तुम्ही एक्सपोज केला एअरमध्ये तर त्याच्यावरती ॲल्युमिनियम ऑक्साईडचा लेयर फॉर्म होतो, पण त्याला तो लेयर फॉर्म होण्यासाठी खूप दिवस जाणार आहेत आणि तो लेयर अनइव्हन असणार आहे. मग तो चांगला थिक असायला पाहिजे. ऑक्साईड लेयर जर थिक असायला पाहिजे. आणखीन तो थिक असण्यासाठी काय केलं जाणार आहे, ॲनोडायझिंग टेक्निकनं तो इन्क्रीज करता येणार आहे त्याच्या लेयरची थिकनेस आणि त्याच्यामुळं ॲल्युमिनियम आणि कॉपर आर्टिकल्सचं कोरोजन प्रिव्हेंट करता येणार आहे. तुम्हाला इथे एक प्लेटिंग दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहेत, हा जो त्याचा आहे इनर लायनिंग त्या इलेक्ट्रोलाइटचा तो आहे कॅथोड इलेक्ट्रोड. आणखीन त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट एक आहे, द्रावण घेतलेला इलेक्ट्रोलाइट. आणि त्याच्यामध्ये काय आहेत, हे जे ॲल्युमिनियमचे असतील आर्टिकल्स किंवा कॉपरचे आर्टिकल्स ते ॲनोड म्हणून यूज केलेले आहेत, ॲनोड इलेक्ट्रोड म्हणून यूज केलेले आहेत. आता ॲनोड इलेक्ट्रोड म्हणजे त्याच्यावरती निगेटिव्ह आयन्स, या इलेक्ट्रोलाइटमधले निगेटिव्ह आयन्स त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत आणि त्याचा लेयर त्याच्यावरती येणार आहे. हे झालं ॲनोडायझिंग टेक्निक. त्याच्यानंतर पुढचा भाग तुम्हाला बघायचा आहे आणि तो कोणता आहे, तर इलेक्ट्रोप्लेटिंग. आता इलेक्ट्रोप्लेटिंग काय आहे हे सुद्धा तुम्ही 9th इलेक्ट्रोलायटिक सेल तुम्ही स्टडी केलेलं आहे. कोणता, इलेक्ट्रोलायटिक सेल हे तुम्ही 9th बघितलेलं आहे. तसं इलेक्ट्रोप्लेटिंग, आता इलेक्ट्रोप्लेटिंग करत असताना ॲनोडायझिंग टेक्निकमध्ये ॲल्युमिनियम आणि कॉपर आर्टिकल हा काय म्हणून यूज केलेला आहे, ॲनोड इलेक्ट्रोड म्हणून यूज केलेला आहे. आता इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये काय केलं जातं, तर ज्या मेटलवरती कोटिंग करायचं आहे तो मेटल काय म्हणून यूज केला जातो, कॅथोड म्हणून यूज केला जातो. तो कॅथोड म्हणून यूज केला जातो. आता या एक्झाम्पलमध्ये एक ॲल्युमिनियम स्पून आहे घेतलेला आणि त्या ॲल्युमिनियम स्पूनवरती कशाचं कोटिंग करायचं आहे, सिल्वरचं कोटिंग करायचं आहे. म्हणून सिल्वर ॲनोड प्लेट घेतलेली आहे. ॲनोड हा काय घेतलेला आहे, सिल्वर प्लेट. किंवा या इलेक्ट्रोलाइटमध्ये सिल्वरचे आयन्स प्रेझेंट असायला पाहिजेत. ते सिल्वरचे आयन्स कुठं जाणार आहेत, या कॅथोडकडं जाणार आहेत. सिल्वर मेटल, पॉझिटिव्ह आयन्स ऑफ सिल्वर ह्या कॅथोडकडे अट्रॅक्ट होणार आहेत आणि त्या कॅथोडवरती त्या मेटलचं डिपॉझिशन होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग या मेथडमध्ये काय केलं जातं, लेस रिॲक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन मोर रिॲक्टिव्ह मेटल बाय इलेक्ट्रोलायसिस. सिल्वर प्लेटेड स्पून, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स आर ऑल्सो द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये काय केलं जातं, लेस रिॲक्टिव्ह मेटलचं कोटिंग हे मोर रिॲक्टिव्ह मेटलवरती केलं जातं. त्याला म्हटलेलं आहे ते कोणत्या टेक्निकनं केलं जाणार आहे, इलेक्ट्रोप्लेटिंग टेक्निकनं केलं जाणार आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे ॲलॉईंग. आता ॲलॉईंग म्हणजे, तर याच्यामध्ये ॲलॉईंग म्हणजे काय, ॲलॉईज म्हणजे तुम्ही ते पण बघितलेलं आहे. ॲलॉय म्हणजे काय असणार आहे, अ होमोजिनियस मिक्सचर फॉर्म्ड बाय अ मेटल विथ
another metals or non-metals in a certain proportion is called as alloy. alloy म्हणजे संमिश्र, धातूचं मिश्रण. अनेक धातू असतील किंवा धातू आणि अधातू यांचं मिश्रण केलं जातं, त्याला काय म्हटलेलं आहे? alloy. आणि हे कसं आहे? होमोजिनियस मिक्सचर. आणि हे कसं फॉर्म होणार आहे? इट इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग अ मेटल विथ अनादर मेटल्स ऑर नॉन मेटल्स. म्हणजे एक मेटल हा इतर मेटल किंवा नॉन मेटल्सबरोबर काही सर्टन प्रपोर्शनमध्ये मिक्स केला जाणार आहे आणि त्याच्यापासून त्या मेटलचा ॲलॉय फॉर्म होणार आहे. आता ॲलॉईंग हे केव्हा केलं जातं? ॲलॉईंग केल्यामुळं त्या मेटलची स्ट्रेंथ ही इन्क्रीज होते. मेटलची स्ट्रेंथ काय आहे? ड्युरॅबिलिटी जी आहे, टिकण्याचा कालावधी जो आहे तो वाढवला जातो. आता मेजॉरिटी ऑफ मेटॅलिक सबस्टन्सेस यूज्ड प्रेझेंटली आर इन द फॉर्म ऑफ ॲलॉईज. आता आपण जे काही ब्रिज किंवा बांधकाम आहे, कन्स्ट्रक्शन आहे, तिथं जे आपण स्टील यूज करतो ते स्टील काय आहे? इट इज ॲन ॲलॉय. ते आयर्नचं काय आहे? ॲलॉय आहे. त्याचबरोबर खूप ठिकाणी ॲलॉईज यूज केले जातात. द मेन इंटेन्शन बिहाइंड धिस इज टू डिक्रीज द इंटेन्सिटी ऑफ कोरोजन ऑफ मेटल्स. आता ॲलॉईज का यूज केले जातात? तर मेन ॲलॉईंग हे का केलं जातं? तर मेटलची कोरोजन असं होण्याची जी टेंडन्सी आहे ती रिड्यूस करणं, डिक्रीज करणं, या इंटेन्सिटीनं ॲलॉईंग हे केलं जातं. ॲलॉईंग म्हणजे काय आहे? इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ मेटल विथ अदर मेटल्स ऑर नॉन मेटल्स इन सर्टन प्रपोर्शन इज कॉल्ड ॲज ॲलॉय. आता एक्झाम्पल कोणते आहेत ॲलॉईजचे? मिश्र धातू. ॲलॉय म्हणजे काय? मिश्रण, काही धातूचं मिश्रण. मग त्याच्यामध्ये ब्रॉन्झ हे एक ॲलॉय आहे. ब्रॉन्झ इज ॲन ॲलॉय फॉर्म्ड फ्रॉम कॉपर अँड टिन. ब्रॉन्झ हे कोणत्या मेटलचं? ब्रॉन्झ हे जे आहे हे ॲलॉय कशापासून बनलेलं आहे? कोणत्या त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट्स आहेत? कॉपर अँड टिन. मग कॉपर किती % आहे? 90% आणि टिन किती % आहे? 10%. त्याच्यानंतर ब्रॉन्झ स्टॅच्यूज डू नॉट गेट अफेक्टेड बाय सन अँड एअर. आता कॉपरचे स्टॅच्यूज असतील तर ते काय होणार आहेत? त्याच्यावरती सन आणि रेनचा इफेक्ट होणार आहे. कॉपर स्टॅच्यूज असतील तर ॲसिड रेन झाला तर त्या कॉपर मेटल हा ॲसिड रेनमधल्या म्हणजे ॲसिडबरोबर रिॲक्ट होऊन त्या कॉपर स्टॅच्यूचं इचिंग होणार आहे. तुकडे तुकडे पडून त्याची झीज होणार आहे. कोरोजन म्हणजे त्याची झीज होणार आहे. पण जर ब्रॉन्झचे स्टॅच्यूज असतील तर त्याचं कोरोजन होणार नाही, ते प्रिव्हेंट होणार आहे. त्याच्यावरती ब्रॉन्झवरती सन आणि रेनचा परिणाम होत नाही. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल तुम्हाला ॲलॉयचं कोणतं आहे? स्टेनलेस स्टील. आता स्टेनलेस स्टील जे आहे डज नॉट अफेक्ट बाय डज नॉट गेट स्टेन्स विथ एअर ऑर वॉटर अँड ऑल्सो डज नॉट रस्ट. आता याच्यामध्ये स्टेनलेस स्टील जे आहे त्याचं रस्टिंग होत नाही, म्हणजे त्याच्यावरती एअर आणि वॉटरचा परिणाम होत नाही, म्हणून स्टेनलेस स्टील हे रस्ट होत नाही. त्याच्यानंतर आता इट इज ॲन ॲलॉय मेड फ्रॉम. आता स्टेनलेस स्टीलमध्ये कॉन्स्टिट्युएंट कंपोनंट्स कोणते कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये 74% आयर्न, 18% क्रोमियम आणि 8% काय आहे? कार्बन. म्हणजे इथं बघा आयर्नचं दुसरा मेटल क्रोमियम आणि कोणता नॉन मेटल आहे? कार्बन. यांचं काय आहे? ते ॲलॉय आहे. स्टेनलेस स्टील इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग कोणाकोणाचं आहे? आयर्न, क्रोमियम अँड कार्बन. आयर्न किती % आहे? 74%, 18% क्रोमियम अँड 8% कार्बन. इन रिसेंट टाइम्स व्हेरियस टाईप्स ऑफ ॲलॉयज आर यूज्ड इन मिंटिंग कॉईन्स. जी नाणी तयार केली जातात त्या नाण्यांमध्ये ही जी आहेत ही नाणी तयार करत असताना वेगवेगळे ॲलॉयज यूज करून कॉईन्स तयार केले जातात. म्हणजेच ते कॉईन्स दीर्घकालासाठी, खूप कालावधीसाठी राहिले पाहिजेत. आपण खूप पौराणिक पूर्वीपासून नाणी वापरत आहोत. मग त्या नाण्यांचं काय झालेलं आहे? कोरोजन झालेलं नाही. म्हणजेच ती कशापासून बनलेली आहेत? धातूंपासून न बनता ती मिश्र धातूंपासून बनलेली आहेत, म्हणजे ॲलॉईजपासून बनलेले आहेत. आता इथं तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. व्हेन वन ऑफ द मेटल इज ॲन ॲलॉय इज मर्क्युरी
द ॲलॉय इज कॉल्ड ॲज ॲमलगम. आता याच्यामध्ये काय आहे, मर्क्युरी. वन ऑफ द मेटल इन द ॲलॉय इज मर्क्युरी. जर ॲलॉयमध्ये एक मेटल जर मर्क्युरी असेल तर त्या ॲलॉयला काय म्हटलेलं आहे, ॲमलगम म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम ॲमलगम, झिंक ॲमलगम, सिल्वर ॲमलगम वॉज अर्लियर यूज्ड बाय डेंटिस्ट. आता गोल्ड ॲमलगम इज यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड. आता जर ॲलॉयमध्ये जो मेटल आहे तो एक मेटल जर मर्क्युरी प्रेझेंट असेल तर त्या ॲलॉईजला काय म्हटले, ॲमलगम्स. आणि डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ ॲमलगम्स कोणते आहेत, सोडियम ॲमलगम, झिंक ॲमलगम, सिल्वर ॲमलगम, गोल्ड ॲमलगम, हे काय आहेत, डिफरंट ॲमलगम्स. म्हणजे या ॲलॉईजमध्ये काय प्रेझेंट आहे, एक मेटल मर्क्युरी प्रेझेंट आहे. आता व्हॉट आर द व्हेरियस ॲलॉईज यूज्ड इन डेली लाईफ आणि वेर आर दोज यूज. आता आपल्या डे टू डे लाईफमध्ये ॲलॉईज कुठे कुठे वापरले जातात आणि व्हॉट आर दोज वेर आर दोज यूज्ड. आता ॲलॉईज कुठे कुठे वापरले जातात. आता पहिल्यांदा डिफरंट ॲलॉईज कोणते माहिती आहेत तुम्हाला, ब्रॉन्झ आहे, स्टेनलेस स्टील आहे, त्याच्यानंतर ॲमलगम, सोडियम ॲमलगम असेल, सिल्वर ॲमलगम, हे काय आहेत, डिफरंट ॲलॉईज. आता याच्याही व्यतिरिक्त स्टेनलेस स्टील आहे, नुसतं स्टील म्हणजे पोलाद. स्टेनलेस स्टील म्हणजे घरामध्ये जी आपली स्टीलची भांडी असतात ते काय असणार आहे, स्टेनलेस स्टील. आणि नुसतं स्टील म्हटलं तर त्याला मराठीमध्ये नाव काय आहे, पोलाद. आणि त्याचा यूज हा कन्स्ट्रक्शन, ब्रिज कन्स्ट्रक्ट करताना, बिल्डिंग्सच्या कन्स्ट्रक्शन्समध्ये ज्या तुम्ही गज वापरता ते म्हणजे काय असणार आहे, स्टील. म्हणजे आता डिफरंट ॲलॉईज कोणते आहेत, तर डिफरंट ॲलॉईजमध्ये ब्रॉन्झ आहे, ब्रास आहे. ब्रॉन्झ हे ॲलॉय आहे, ब्रास हे पण ॲलॉय आहे, ब्रास हे ॲलॉय. आता याच्यामध्ये ब्रास जे ॲलॉय आहे ते ॲलॉय. त्याच्यानंतर स्टेनलेस स्टील आहे, त्याच्यानंतर सिल्वर अमलगम आहे, त्याच्यानंतर अजूनही ॲल्युमिनियम ब्रॉन्झ हा एक आहे, व्हेरियस अमलगम्स, टंगस्टन स्टील आहे. हे काय आहेत, वेगवेगळे ॲलॉईज आहेत. मग आता याच्यामध्ये स्टीलचा यूज कुठे केला जाणार आहे, तर इन कन्स्ट्रक्शन, हाऊजेस कन्स्ट्रक्शनमध्ये, ब्रिज कन्स्ट्रक्शन्समध्ये, कटिंग टूल्स असतील, ब्लेड्स असतील ते तयार करण्यासाठी स्टीलचा यूज केला जातो. त्याच्यानंतर ब्रॉन्झ याचा यूज कशासाठी होणार आहे, तर ब्रॉन्झचा फॉर प्रिपेअरिंग कॉईन्स प्रिपेअर केले जाणार आहेत. ब्रॉन्झ म्हणजे कांस्य. मग काही युटेन्सिल्स असतील, कास्य भांडी असतात त्याची, कांस्याचे कॉईन्स असतील, मेडल्स तयार करण्यासाठी, स्टॅच्यूज तयार करण्यासाठी ब्रॉन्झचा यूज केला जातो. त्याच्यानंतर ब्रास जे आहे म्हणजे पितळ, त्याचा यूज पाईप्स तयार करण्यासाठी होणार आहे. कंडेन्सर ट्यूब्स असतील, युटेन्सिल्स असतील ते तयार करण्यासाठी केला जाणार आहे. स्टेनलेस स्टील म्हणजे काय आहे, तर काही डिफरंट आपण घरामध्ये किचनमध्ये जे काही व्हेरियस युटेन्सिल्स वापरतो ते युटेन्सिल्स तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर डेअरी इक्विपमेंट्स तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा यूज केला जाणार आहे. त्याच्यानंतर स्टील आहे. त्याच्यानंतर अमलगम, त्याच्यामध्ये सिल्वर अमलगमचा यूज कुठं केला जातो, डेंटिस्ट, जी दातामध्ये चांदी भरली जाते म्हणतात, दातां जे काही डिकेइंग टूथ असेल त्याचं रूट केल्यानंतर त्याच्यामध्ये ती जे डिके आहे ते नीट करण्यासाठी, त्याच्यामध्ये फिल करण्यासाठी सिल्वर अमलगमचा यूज केला जातो डेंटिस्टमध्ये. असे व्हेरियस टाईप्स ऑफ काय आहेत, ॲलॉईज आहेत. आणि त्याचबरोबर काही गोल्ड आणि कॉपर यांचे ॲलॉय आहे, सिल्वर निकेलचे ॲलॉय आहे किंवा गोल्ड सिल्वर ह्यांचे ॲलॉईज ज्वेलरीमध्ये यूज केले जाणार आहेत. आता व्हॉट आर द प्रॉपर्टीज दॅट द ॲलॉय यूज्ड फॉर मिंटिंग कॉईन्स शूड हॅव. आता कॉईन्स म्हणजे नाणी तयार करण्यासाठी जे काही ॲलॉय वापरणार त्याच्यामध्ये कोणत्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत, तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी असायला पाहिजे, तर जे काही कोरोजन प्रिव्हेंट किंवा अँटी कोरोजन ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असली पाहिजे. विदरिंग
रेझिस्टन्स झालं पाहिजे, म्हणजे जी काही झीज होणार आहे धातूची ती झीज कमी झाली पाहिजे, असे ॲलॉईज तिथं यूज केले जाणार आहेत. मग अशा प्रकारे हा लेसन तुम्ही नीट वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला काही एक्झाम्पल्स क्वेश्चन आन्सर्स आहेत, ते क्वेश्चन आन्सर्स सॉल्व करा. प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला काय दिलं जातं, ॲलॉय आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स किंवा कोणत्या कंपोनंट्सपासून तो बनलेला आहे, त्याचे कॉन्स्टिट्युएंट कंपोनंट्स कोणते आहेत. मग ब्रॉन्झ आहे, ब्रास आहे, स्टील, हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये विचारलं जातं. जे ॲलॉयज आहेत, ब्रॉन्झ आहे, ब्रॉन्झ हा ॲलॉय कशाचा आहे, तर इट इज ॲन ॲलॉय ऑफ कॉपर अँड टिन. त्याच्यानंतर ब्रास हा ॲलॉय कशाचा आहे, ब्रास म्हणजे पितळ, हा ॲलॉय कॉपर अँड झिंकचा आहे. हे डिफरंट याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. आता ॲलॉय सोडियम ॲलॉय विथ मर्क्युरी, त्याला काय म्हटलेलं आहे, सोडियम ॲमेलगम. असे ॲमेलगम्स आहेत, जर त्याच्यामध्ये एक मर्क्युरी मेटल असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे, ॲमेलगम म्हटलेलं आहे. हे क्वेश्चन्स आता पुढचे तुम्ही लिहा, नीट लेसन रीड करा आणि मी सांगितलेल्या क्वेश्चन्सचे आन्सर्स लिहा.